दापोली तालुक्यातील गिम्हवणेत राहणाऱ्या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या। दापोली तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथील प्रिशा सुदेश वाडकर वय वर्ष 28 या विवाहितेने नैराश्यातून आपलं जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे। सदर महिलेचे विवाहापूर्वीचे नाव पूनम परशुराम मोरे असे असून 2 वर्षांपासूनच ती माहेरी आपल्या आईकडे राहत होती। सदर महिलेने घराला लॉक लावून व इमारतीपासून जवळच असलेल्या बाजूच्या कंपाऊंडमध्ये माने यांच्या विहिरीत जीव दिला। माने यांच्या विहिरीला खरं तर नेटची जाळी असताना देखील सदर महिलेने रहाट असण्याच्या ठिकाणाहून विहिरीत उडी घेतली। तसंच अंगावरील स्वेटर देखील तिने कठड्यावर काढून ठेवला आणि मग तिने विहिरीत उडी घेतली। दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र श्रीपद जाडे राहणार खेरडी देऊळवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांची मयत भाची प्रिशा ही सुमारे 2 वर्षांपासून माहेरी तिच्या आईसोबत राहत होती। मात्र आई मुंबईत गेली असताना प्रिशा घरी एकटीच होती। त्यामुळे नैराश्याच्या भरात प्रिशा घरी एकटीच असताना तिने जीव दिला असावा असा कयास आहे। दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विहीर मालकाला ती विहिरीत उपडी तरंगताना दिसून आली। तिला गिम्हवणे गावातील ग्रामस्थांच्या मदतीने विहिरी बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले।